धन्वंतरी सहकारी रुग्णालय संचालक मंडळ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली। सुरुवातीपासूनच सहकार पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याने विजयाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती। अखेर अधिकृत निकाल जाहीर होताच सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलाल उधळला, फटाके फोडले आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला। या निवडणुकीत सहकार पॅनलचे 6 उमेदवार अविरोध निवडून आले होते। त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पॅनलची ताकद अधोरेखित झाली होती। सभासदांनी अनुभवी, सेवाभावी आणि रुग्णहित जपणाऱ्या नेतृत्वाला पसंती दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे। मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच समर्थकांची गर्दी होती। प्रत्येक फेरीनंतर सहकार पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साह वाढत गेला। अखेर विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला। या विजयानंतर आता धन्वंतरी रुग्णालयाच्या भविष्यातील कारभाराची जबाबदारी सहकार पॅनलकडे जाणार आहे। सर्वसामान्य रुग्णांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। तर दुसरीकडे विकास पॅनलला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे। या निकालामुळे रुग्णालयाच्या राजकारणात मोठा बदल झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे।